श्री परमात्मने नमः. बालदोस्तानो, मागच्या गोष्टीत आपण भरत कुठे जन्म घेणार आणि त्याला कसा उद्धार करून घेता येणार हे पाहणार होतो. तर आपण आता ऐकूया जड भरताची गोष्ट. भरताला नवीन जन्म पुण्यवंतांच्या घरात मिळाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. या जन्मात तो शांत वृत्तीने राहत होता. बाल्यावस्थेपासून तो ईश्वर भक्तीत रंगून गेला होता. भरत बोलत नाही, कुठेतरी तंद्री लावून बसतो, म्हणून लोक त्याला जड भरत म्हणू लागले. पुढे त्याचे आईवडील मृत्यू पावले. आता त्याचे भाऊ त्याला जेवण देईनात. परंतु भरत अखंड श्रीकृष्ण चिंतनात दंग असे. एकदा सिंधू देशचा राजा रहुगण कपिल मुनींच्या आश्रमात आला होता. 4 भोई पालखी घेऊन जात होते. वाटेत एक भोई आजारी पडला. त्यांनी जड भरताला पाहिले. त्यांनी त्याला पालखी धरायला बोलावले. आपल्या पायाखाली जीवजंतू येऊ नयेत म्हणून जड भरत अगदी सावकाश चालत होता. त्यामुळे राजा चांगला चिडला. राजा म्हणाला, नीट चाल, नाहीतर मी तुला शिक्षा करेन, मी राजा आहे. भरत राजाला म्हणाला, असाही मी मरतुकडा आहे. प्रत्येक वस्तू नष्ट होणार आहे. ईश्वर हे एकमेव सत्य आहे. पायाखाली किडामुंगी येऊ नयेत म्हणून मी हळूहळू चालत आहे आणि माझ्या मनात मी भगवंताचे चिंतन करीत आहे. भरताचे उत्तर ऐकून राजाच्या लक्षात आले, हा कोणीतरी श्रेष्ठ महात्मा असावा. राजाने खाली उतरून भरताला नमस्कार केला. त्याची क्षमा मागितली. नंतर भरताने राजाला उपदेश केला, आपण शुद्ध आत्मा आहोत, पण हे समजण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. सत्संग करावा लागेल. उपदेशाने राजा रहुगण धन्य झाला. तर बालदोस्तांनो, अशा प्रकारे जड भरताने राजालाही उपदेश केला आणि त्याचाही उद्धार केला, स्वतःचाही उद्धार करून घेतला. अशा सुंदर सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही रोज सबस्क्राईब करा आणि आपल्या दोस्तांशी या गोष्टी शेअर करा. पुढच्या नवीन गोष्टीमध्ये आणखी सुंदर एक कथा आपण ऐकणार आहोत. जय श्रीकृष्ण.